आले होते तर सरांचा जवळ हा बेल्ट दिसला मला लावलेला आणि बॉटलला ती बेल्ट होतं पुन्हा. त्यांना विचारलं की बाबा म्हटलं हे कशाच आहे, तर त्यांनी मला सांगितलं की याच्यापासून काय काय आपल्याला बेनिफिट्स होऊ शकतात. तर त्याच्यातले मला काही डिसीज होते, शुगरचा प्रॉब्लेम, पुन्हा स्पॉन्डिलोसिसचा प्रॉब्लेम. तर मग मी म्हटलं की बाबा आपण तितके पैसे खूप मोबाईल हे ते सगळं खर्च करतो आणि एखाद्याला काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर आपण 50,000 खर्च करतो. ती वस्तू मला 16,000ची सांगितली, तर त्यावेळेस माझ्याकडे पैसे कमी होते. सरांना म्हटलं मी 8,000 तुम्हाला देणार, पगारसारखे 8,000 देणार, चालेल का? कारण यांनी सांगितलेली माहिती मला इतका विश्वास बसला की आपल्याला ते होऊ शकते, रिक्युअर होऊ शकते. म्हणून मी काय केलं, सरांना लगेच दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि त्यांच्याकडून ते 2 किट घेऊन टाकलं. 2 म्हणजे एका याच्यात 2 किट. तर मॅडमचं जे बॅक पेन जे होतं ते जवळपास 90% क्लिअर झालं 2 महिन्यात. आणि माझं शुगर जवळपास 160-170 होतं, आज 113 आलेलं आहे मी. आणि हीच गोष्ट मी उपसरपंच साहेबांना सांगितलं, त्यांना पण त्यांच्या इथल्या मॅडमला पण हा प्रॉब्लेम आहे, त्यांना पण बॅकबोनचा प्रॉब्लेम आहे, त्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी लगेच माहिती आहे का, म्हटलं पैसे तर कितीतरी खर्च होतात, त्यांनी आजच 16,500 रुपये दिले त्यांनी आणि बुक केलं. 8 दिवसात त्यांचं येणार आहे. तर मला बेनिफिट झाला. म्हणजे मला डॉक्टर इंजेक्शन इथं लावायची डायरेक्ट. हे व्हायझर जे म्हणतात ना, ते कडक व्हायचं की ब्लडिंग व्हायची. हे बघा अजूनही डाग दिसतात. सावजी डॉक्टर सावजी 2 दिवसापूर्वी नंबर लावावा लागते आणि 500 ते 700 रुपये तेव्हा फीस होती. तर हे इंजेक्शन लावायचे, 15 दिवस स्टेरॉइड असल्यावर 15 दिवस आराम व्हायचा, पुन्हा तसंच ब्लडिंग सुरू व्हायची. आज मला कोणताही प्रॉब्लेम नाही या नुसतं पाण्यामुळे. पुन्हा मला छातीमध्ये जळजळ व्हायचा, आज अजून म्हणजे माझे वडील पण अटॅकने मरण पावले अगदी 50-52 वर्षी. मला पण वाटत होतं की मला छातीमध्ये ॲसिडिटीमुळे नाही का होते, मला कुठलीही ॲसिडिटी होत नाही आणि कुठलंही मला जळजळ होत नाही. ही गोष्ट मी सरांना वारंवार सांगितलेली आहे, रिॲलिटी आहे. बरोबर आहे सर, की तुम्ही घ्या. आयुष्यात आपण किती पैसे कमवतो, 1.5 लाख रुपये कमवतो, पण 16,000ची वस्तू आहे आणि आपणच नाही, आपली फॅमिली पण यूज करणार आहे. आणि कोणतंही मेडिसिन तुम्हाला नसेलही तरी घ्या, कारण तुम्हाला जर नाही आहे